जर व्हिजन बोर्ड खरंच काम करत असते, तर आज प्रत्येक जण आपलं ड्रीम लाईफ जगत असता. तसं आहे का? खूप लोक व्हिजन बोर्ड तयार करतात, 2 दिवस मस्त उत्साहात राहतात आणि मग पुन्हा पूर्वीसारखं सुरू. तर हे मॅनिफेस्टेशन नाहीये, हे आहे फक्त डेकोरेशन. खरा व्हिजन बोर्ड तुम्हाला काय हवं याबद्दल नसतो, तर तो याबद्दल असतो की ते मिळवण्यासाठी तुम्हाला काय बनावं लागेल. म्हणूनच यशस्वी लोक किंवा लाईफ कोचेस हे व्हिजन बोर्ड 3 लेयर्समध्ये डिवाइड करतात. पहिला लेयर असतो ओळख, म्हणजेच आयडेंटिटी. तर मला भरपूर पैसे हवेत, बीच हाऊस हवंय, असं नाही. तर मी शांत, आत्मविश्वासी आणि समृद्ध व्यक्ती आहे. मी कॉन्फिडंट, पीसफुल आणि प्रॉस्पर आहे. ही आयडेंटिटी तुमची तयार करायची. आणि दुसरा लेयर आहे इमोशन. तर ब्रेन विजन बोर्ड छान दिसतोय म्हणून मॅनिफेस्ट करत नाही, तर जे ओळखीचं फॅमिलियर वाटेल, जे मला माझ्या माइंडला बॉडीला सुरक्षित वाटेल, तेच मॅनिफेस्टेशन करतो. आणि जर तुमच्या विजन बोर्डमधून तुम्हाला काही भावनाच निर्माण होत नसेल, तर तो वर्क नाही होणार. त्याला बघून काहीतरी वाटलं पाहिजे. यू शुड फील समथिंग. आणि तिसरा लेयर आहे अलाइन्ड ॲक्शन, सुसंगत कृती. खरा विजन बोर्ड तुमची विचारसरणी, तुमची डिसिजन मेकिंग आणि एव्हरीडे ॲक्शन बदलतो. आणि नुसतंच पिक्चर्समुळे विजन बोर्ड काम करत नाही, तर ते रिपिटेशन, इमोशन आणि नर्वस सिस्टीमच्या सेफ्टीमुळे तो काम करतो. जेव्हा तुमच्या माइंडला, तुम्हाला, तुमच्या बॉडीला अपेक्षित भविष्याशी सुरक्षित वाटू लागतं रोज रोज तोच व्हिजन बोर्ड बघून वाचून, तेव्हा आपोआप आपला ब्रेन त्या दिशेने हालचाल करायला सुरू होतो. इन्स्पायर्ड ॲक्शन्स घ्यायला सुरुवात होते. आणि त्या पद्धतीने तो व्हिजन बोर्ड हा सक्रिय ॲक्टिवेट बनतो. आणि जर तुम्हाला असा व्हिजन बोर्ड तयार करायचा असेल की जो फक्त डेकोरेटिव्ह नाही आहे, पिक्चर्सने भरलेला नाही आहे, तर ती तुमची रिॲलिटी तुम्हाला करायची आहे, तर कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिजन बोर्ड. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करेल. तुमच्या भविष्याला मोटिवेशनची गरज नाही आहे, त्याला फक्त गरज आहे अलाइनमेंटची. आय एम सो सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू. Please like, share and subscribe. Thank you.